ठीक आहे, बघा लक्ष द्या. आता मी तुम्हाला काय सांगणार आहे, लेखकांची नावं, आणि तुम्हाला काय सांगायचं त्यांची टोपण नावं. ठीक आहे, सगळ्यांनी बोलायचं. तर बोला बघा. कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव केशव सूत. राम गणेश गडकरी यांचं गोविंदाग्रज किंवा बाळकराम. विवा शिरवाडकर कुसुमाग्रज. नंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे. नंतर शंकर केशव कानेटकर. त्यानंतर प्रल्हाद केशव अत्रे. नंतर आत्माराम रावजी देशपांडे. दिनकर गंगाधर केळकर. काशीनाथ हरी मोडक. विनायक जनार्दन करंदीकर. यशवंत दिनकर पेंढारकर. नारायण सूर्याजी पंत ठोसर. नंतर ठोसर झाल्यानंतर मोरोपंत रामचंद्र पराडकर. दत्तात्रय कोंडो घाटे. नारायण मुरलीधर गुप्ते. चिंतामण त्र्यंबक खानोलकर. शंकर काशीनाथ गरके. गोपाळ हरी देशमुख. माधव त्र्यंबक पटवर्धन. लता मंगेशकर. ओके, आता उलट करूया. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला टोपण नाव सांगणार, तुम्ही मला त्यांचं पूर्ण नाव सांगा. ओके, ठीक आहे. बघा सांगा आता. तर केशव सूत, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, शंकर केशव कानेटकर, केशव कुमार, अनिल, अज्ञातवासी, माधवानुज, हरी मोडक, विनायक, यशवंत, रामदास, मोरोपंत. पुन्हा लांब होता उच्चार. ठीक आहे. दत्त, बी, आरती प्रभू, दिवाकर, लोकहितवादी, माधव जुलियन, आनंद घन. ठीक आहे, बढिया, चांगलं लर्न केलं तुम्ही.